यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। 21 एप्रिल ते 24 एप्रिल दरम्यान उद्धव ठाकरेंच्या सभांचा धुरळा उडताना पाहायला मिळणार आहे। बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, परभणी आणि हिंगोलीमध्ये उद्धव ठाकरेंची सभा पार पडणार आहे। लवकरच संयुक्त सभांचं देखील आयोजन करण्यात येणार आहे। 21 एप्रिलला बुलढाणा, 22 एप्रिलला यवतमाळ वाशिम, 23 एप्रिलला परभणी तर 24 एप्रिलला हिंगोली लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या भव्य सभा घेण्यात येणार आहेत। अपडेट जाणून घ्यात वेदांत देव आपल्यासोबत आहे। वेदांत, उद्धव ठाकरेंच्या सभांचा आता धुरळा उडताना पाहायला मिळणार आहे विदर्भामध्ये। प्रामुख्याने कशा पद्धतीने या सभांचं नियोजन करण्यात येत आहे? दीपक, ज्या प्रकारे आपण बघतो दुसऱ्या टप्प्यामध्ये जे मतदारसंघ आहे जिथे मतदान होणार आहे त्यातल्या बहुतांश जागा या महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडे आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच ह्या सभांचं नियोजन करण्यात आल्याची माहिती आहे। जसं तू सांगितलंस की 21 एप्रिलला बुलढाणा जिथे नरेंद्र खेडेकर हे उमेदवार आहेत, 22 एप्रिलला यवतमाळ वाशिम इथे सभा होणार आहे जिथे संजय देशमुख हे उमेदवार आहेत, 23 एप्रिलला परभणी। आतापर्यंत परभणीमध्ये उद्धव ठाकरेंनी दौरा केला नाही तर तिथे सुद्धा संजय जाधव यांच्या प्रचारार्थ ते जाणार आहेत। तर 24 एप्रिलला हिंगोली जिथे नागेश पाटील आष्टीकर हे उमेदवार आहेत तिथे मोठी सभा घेतली जाणार आहे। या 4 सभा दुसऱ्या टप्प्यातील मतदान होण्याच्या आधी उद्धव ठाकरे घेणार आहेत आणि एक प्रकारे जसं आपण बघितलं जनसंवाद यात्रेतून त्यांनी कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं, अगदी तशाच प्रकारचं मार्गदर्शन एका मोठ्या स्वरूपामध्ये सभा घेत हे मार्गदर्शन केलं जाणार आहे। आणि संयुक्त सभा म्हणजे ज्यामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते उपस्थित राहतील अशा संयुक्त सभांचं सुद्धा नियोजन 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्या टप्प्यासाठी केलं जाणार असल्याची माहिती आहे। दीपक, वेदांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।